मित्रांनो, खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचा धनुष्यबाण नेमका कोणाचा याची सलग सुनावणी आता आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळं या रखडलेल्या प्रकरणाचा निकाल आता पुढच्या काही महिन्यामध्ये येईल अशी आशा करायला आता आपल्याला अजिबात हरकत नाही. या सुनावणीमध्ये आज सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी नेहमीसारखाच पण अत्यंत प्रभावी, अत्यंत जोरदार असा युक्तिवाद केला. त्यांचा म्हणजे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज संपला. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्याच बाजूने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद आज सुरू केलेला आहे. त्यांचा हा युक्तिवाद आणखीही पुढे सुरू राहणार आहे, म्हणजे आज त्यांचा तो संपलेलाही नाही. मागच्या 4-5 दिवसामध्ये कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अक्षरशः चिंधड्या उडवलेल्या आहेत. चिंधड्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कसा पक्षपातीपणे केला हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी नेमकेपणानं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे. निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा आपल्या कार्यक्षेत्राच्याही पलीकडे जाऊन हे निर्णय घेतले आणि आधीच सगळं काही ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये हा निकाल दिला गेला असं कपिल सिब्बल यांनी अत्यंत सविस्तरपणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलंही आहे. आजच्या सुनावणीत त्यांनी म्हणजे कपिल सिब्बल यांनी शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांचाच आहे, हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा होऊच शकत नाही, त्यामुळं शिवसेनेचं पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांचं होऊ शकत नाही असं सांगत कपिल सिब्बल यांनी शेवटचा पण अत्यंत मजबूत असा घाव घातलेला आहे. त्याआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानानं घालून दिलेले नियम कसे पायदळी तुडवले हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहेच. पण आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी अनेक प्रभावी आणि तितकेच महत्वाचे मुद्दे जरी मांडलेले असले तरी सुद्धा पक्षचिन्हाबाबत त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे आज एक मोठी मागणी केली की ती अत्यंत या निकालात किंवा या प्रकरणामध्ये गेम चेंजर ठरू शकते. कपिल सिब्बल आपल्या आजच्या युक्तिवादामध्ये म्हणाले, कृपया 10व्या अनुसूचीचा अर्थ असा लावू नका की ज्यामुळं पक्षांतर करण्यास मुभा मिळेल, कारण तसं करणं हा एक प्रकारचा गुन्हाच ठरेल. कर्नाटक प्रकरणातील निकालातही हेच नमूद केलेलं आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल की 19 जुलै नंतर त्यांना म्हणजे शिंदे गटाला इतका पाठिंबा मिळालेला आहे, तर तुम्ही अप्रत्यक्षपणे पक्षांतराला प्रोत्साहन देत आहात. मी माननीय न्यायालयाला विनंती करतो की शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच मालकीचं आहे आणि शिंदे गटाला ते पक्षचिन्हही मिळू शकत नाही असा निर्णय द्यावा. त्यांनी त्या चिन्हाचा वापर करणं म्हणजे एकनाथ शिंदे गटानं त्या चिन्हाचा वापर करणं ही काही न्याय हक्काची बाब नाही, तो त्या चिन्हाचा अनधिकृत वापर आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे. जर ते चिन्ह त्यांना मिळू शकत नसेल आणि आम्हालाही मिळू शकत नसेल तर ते गोठवणं हा एकमेव पर्याय उरतो. एखादी बेकायदेशीर कृती करून ते स्वतःसाठी कोणताही कायदेशीर किंवा न्याय हक्क निर्माण करू शकत नाहीत. ज्या लाभाचा उपभोग घेण्याचा त्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना किंवा त्यांच्या गटाला कधीही हक्क नव्हता, त्याच लाभावर एकनाथ शिंदे यांचा गट न्यायाचा दावाच करू शकत नाही असं कपिल सिब्बल आपल्या आजच्या सुनावणीच्या वेळेला म्हणाले. आज जी सुनावणी झाली ना, या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं पक्षचिन्हाचा मोठा डाव टाकला गेलेला आहे. खर तर हा डाव एकनाथ शिंदे गटासाठी मोठा घाव ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी सुप्रीम कोर्ट मात्र पक्षाचं चिन्ह गोठवूही शकतं. या प्रकरणाचा निकाल तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येईलच असा विश्वास कायद्याच्या अभ्यासकांना सुद्धा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर तो आहेच आहे, सामान्य माणसाची ही अपेक्षा तशीच आहे, पण सामान्य माणूस सुद्धा त्याच अंगानं या युक्तिवादाकडे, या सुनावणीकडे बघू लागलेला आहे. आणि बघा, गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या आमदाराच्या अपात्रतेवर सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून काही निर्णय घेतला जाऊ शकतो. या सुनावणीच्या वेळेला न्यायमूर्ती बागची यांनी सांगितलं, अध्यक्षांची म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी जी भूमिका घेतली, तो निर्णय घेतला, त्या संदर्भामध्ये अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर ती आम्ही रद्द करू शकतो, यात आम्हाला शंका नाही, पण परिणामी आम्ही त्यांना अपात्र घोषित करू शकतो का? यावर देवदत्त कामत यांनी सांगितलं, ज्या निकालामध्ये अपात्रता कायम ठेवण्यात आली त्यामध्ये माननीय न्यायाधीशांनी अपात्र ठरवलेलं आहे. मी एक तक्ता देईन, जर माननीय न्यायाधीशांनी असं ठरवलं की अपात्रतेच्या याचिकेवर चुकीचा निर्णय दिला गेला होता, तर त्याचा चिन्हाच्या वादावर निश्चित परिणाम होईल, असं देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान आज सुप्रीम कोर्टात सांगितलं. शिवसेनेतून अलीकडेच फुटून गेलेले 6 खासदार ऑन द स्पॉट अपात्र होऊ शकतात, असं तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. पक्षाच्या चिन्हाबाबत मात्र आज उद्धव ठाकरे शिवसेनेनं मोठा ठोका टाकलेला आहे, मोठा घाव घातलेला आहे एकनाथ शिंदे गटावर. थेट मुद्द्यालाच हात घातलेला आहे आणि हा घाव मुद्द्यावर बसलेला आहे, पक्ष चिन्हाचा, गोठवण्याचा. त्यामुळं या संपूर्ण या प्रकरणामध्ये काहीही जरी झालं तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी मात्र होऊ शकते. सुनावणीच्या अंतिम क्षणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टापुढे गेम चेंजर अशी मागणी केलेली आहे. आता पुढच्या सुनावणीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने पुन्हा एकदा देवदत्त कामत यांचा युक्तिवाद असाच पुढे सुरू राहील. आता कपिल सिब्बल यांनी तर निवडणूक आयोगाच्या चिंधड्या उडवलेल्या आहेत. आता देवदत्त कामत नेमका आणखी कोणाकोणाचे काय मुद्दे समोर आणतायत, कोणाकोणाला ते कशा अडचणीत आणतायत, हे आता आपल्याला पाहावं लागेल. आपण पाहूया आता पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय ते. मित्र, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.